स्वागत संगीत या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर मैत्रिणींनो, आज सकाळी घर आवरण्यासाठी घेतलेलं होतं। गावावरून आल्यानंतर बरेच दिवस खूप सारा पसारा वगैरे होता, पण जरा गावाकडनं थोडी थकले होते, त्यामुळे मग काम वगैरे काही आवरलं नव्हतं। आज सासूबाई म्हणजे अक्का दिराकडे म्हणजे भाऊकडे गेलेल्या होत्या, तर आणि शिवमचे पप्पा फर्स्ट शिफ्टला होते। तर आज खूप जास्त काही स्वयंपाक वगैरे करायचा असं काही काम वगैरे नव्हतं, त्यामुळे मग घरातला छोटा मोठा पसारा आवरून घ्यायचं ठरवलं। कारण आता पुढे सणवार सुरू होणार आहेत आणि त्या गोष्टींसाठी घर आपलं रेडी हवं, तर त्यासाठी हा सगळा पसारा आवरायचं चालू होतं। हे मी तुम्हाला हे सांगू शकते की हे जर मी 3 दिवसांनी आवरलं ना, तरी हा पसारा तसाच होणार आहे, हे मला माहिती आहे। त्यामुळे हे किती वेळाही आवरलं, किती वेळाही हात फिरवला तरी लक्ष्मी इथे फिरते आणि हा पसारा असाच होत राहतो। त्यामुळे बऱ्याच गोष्टी मी परत आवरून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण घर आहे तिथेच मुलं आहे तिथे गोकुळ आहे आणि गोकुळ आहे तिथे पसारा आहे। त्यामुळे आहे ते आहे, प्रत्येकाच्या घरी होतो। आपल्या म्हणजे तुमच्याही घरी असंच लहान मुलं पसारा करत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा। आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा। तर मैत्रिणींनो, बऱ्यापैकी इथला सगळा पसारा मी आवरून घेतला। हा टेबल हॉलमध्येच असतो माझा कायमस्वरूपी, पण आता पुढे हरतालिका वगैरे आहे, पूजा मांडायला लागेल, तर मग हॉलमधला बराच पॅसेज मी रिकामा करते आहे। बरंच सगळं सामान मी गॅलरीमध्ये जागा आहे तिथे ठेवून घेते आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी गॅलरीच्या एका साईडला ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर मी मशीनला ड्रॉवर बसवून घेतलेला आहे, त्यामुळे मशीनच्या बऱ्याचशा गोष्टी बरंचसं सामान हे ड्रॉवरमध्ये शिफ्ट करत होते मी। जे सामान लागत होतं मला ते मी सामान पिंपरीतनं आणलं होतं। पिंपरीतला व्हिडिओ मी शूट केलेला नाही आहे, कारण मला परत पिंपरीत जायचं आहे। काल मी पिंपरीत गेलेले, पण प्रचंड प्रमाणात पिंपरीत गर्दी होती, त्यामुळे तिथला कोणताही व्हिडिओ शूट न करता मी घरी आले होते। कारण त्या गर्दीमध्ये सामान कुठे काय मिळतं, कारण आत्ता मी ह्या टेलरिंगमध्ये नवीन आहे, त्यामुळे कोणतं सामान कुठे छान स्वस्त मिळेल हे मला माहीत नाही आहे। त्यामुळे दुकानं शोधली, बऱ्याच ठिकाणी विचारलं, जे काही गोष्टी मला हव्या होत्या त्या तिथे मला मिळाल्याच नाहीत, असे काही गोष्टी झाल्या। पण चला ठीक आहे, करूयात काहीतरी प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं, त्यामुळे मी माझे प्रयत्न कुठेही थांबवणार नाही आहे। कारण प्रत्येक स्त्री ही आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करत असते, आणि मला माझ्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कितीही प्रयत्न करावे लागले तरीसुद्धा चालेल। आणि तुम्हा सगळ्यांची साथ असेल तर मी आयुष्यात कुठे ना कुठे तरी कशात ना कशात तरी यशस्वी होणारच आहे, हे मला माहिती आहे। त्यामुळे मी माझे प्रयत्न सोडणार नाही आहे। तर माझं घरातलं काम आवरून झालेलं होतं। शिवमही शाळेतनं आलेला होता, शिवमचे बाबा आले होते। त्यानंतर संध्याकाळी बैलपूजा करायची असते, त्यामुळे गणपती आपलं बैलांची शिंग वगैरे त्यांना रंगरंगोटी चालू होती। खरं तर हा सण गावाकडे खूप आनंदात जल्लोषात साजरा केला जातो, कारण आपण सगळे शेतकरी बांधव आहोत आणि शेतकऱ्याच्या घरी बैलपोळा हा सण खूप चांगला सेलिब्रेट केला जातो असं आपण म्हणू शकतो। आणि आम्ही पण दोघंही शेतकरीच कुटुंबातनं आहोत, त्यामुळे ह्या सणाविषयी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा जे सगळं असतं ते सगळं आहे। त्यामुळेच त्यांनी अगदी मनापासनं म्हणजे मी कलर आणून ठेवलेले आहेत, तर बघू शकताय सुंदर असे बैलांचे शिंग रंगवून घेतले होते। त्यानंतर गावाकडे असतं त्यांना छान झूल वगैरे घालायची, त्यांच्यावरती छापे उमटवायचे, आम्ही पण खूप काही करायचो आणि अगदी मन लावून करत होते ते। म्हणजे वाटीनी त्या बैलावरती गोल करायचं, त्रिशूळसारखे छापे उमटवायचे, त्या बैलांचे नावं लिहायचे। आज तर मी एक व्हिडिओ बघितलेला होता, छान विठ्ठलाची मूर्ती त्या बैलाच्या कपाळावरती उमटवलेली होती। तर खूप हौशीने आवडीने गावाकडे या सगळ्या गोष्टी केल्या जातात, आणि हे सगळं गावाकडची लोक करू शकतात। शहरातही बऱ्या प्रमाणात होतात, पण गावाकडची मजा ती गावाकडचीच असते। तर बैलपोळ्याच्या दिवशी भावाने गाई वगैरे अतिशय सुंदर अशा सजवल्या होत्या। त्यानंतर गाईचं छोटंसं वासरू आहे, आत्ता सध्या एकच वासरू आहे। त्याच्यासाठी आईने छान मस्त त्याला गळ्यात भावाने छान बनवलं होतं, त्याची पूजा करून घेतली, त्याच्यासाठी छान जेवण बनवलं होतं। म्हणजे त्याला
कशाचे तरी दाणे आवडतात, तर ते दाणे त्याला देत होती आई. तर बैल म्हणून हाच एक आहे आता वासरू, तर त्याची पूजा करून घेतली. त्यानंतर गोठ्यात बऱ्याच गायी आहेत, पण आज सण बैलांचा आहे, पण त्याची आई म्हणून गाईलाही तितकाच मान असेल, त्यामुळेच मग गाईंनाही पूजून घेतलं. त्यानंतर घरातलं इटुकलं पिटुकलं पिल्लू साची, तर तिलाही याला काय म्हणतात ते मला आता एक्झॅक्ट आठवत नाही आहे, पण हे सुद्धा आणतात आमच्या गावाकडे. याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. बैलांच्या गळ्यात वगैरे बांधतात ते. मला मागच्या वर्षीपर्यंत आठवत होतं, पण आता एक्झॅक्टली ह्या वर्षी आठवत नाही आहे त्याला काय म्हणतात ते. तर गोठ्यात जितक्या गायी आहेत तितक्यांची आईने पूजा वगैरे करून घेतली. काही चिडवत होत्या, काही रागवत होत्या. खरं तर हा दुसरा म्हणजे 2 गायींचा दुसरा सण आहे आणि काही गायींचा पहिलाच सण आहे. तर या सणाचा आनंद आम्ही गावाकडे असताना खूप लुटलेला आहे. खूप छान वाटायचं. आणि आमच्या गावात बैलपोळ्याच्या दिवशी बैल पळवायचे, म्हणजे शर्यत जसं आता इकडे करतात तशी शर्यत नसायची, पण पूर्ण गावाला एक चक्कर ती बैल मारायची. खरंच खूप छान वाटायचं. मारुती मंदिरापासून तो हे सुरू व्हायचं आणि ते परत पूर्ण गावाला चक्कर मारून मारुती मंदिराजवळ येऊन थांबायचे. खरंच खूप छान होते ते दिवस. आणि ते दिवस आत्ता आपली मुलं अनुभवू शकत नाही आहेत, पण त्यांना त्या गोष्टीची माहिती व्हावी, त्यामुळे आपण हे सण शहरात जरी असलो तरी साजरे करावेत. कारण आपली संस्कृती, आपल्या रीती भाती, चाली परंपरा या सगळ्या जर आपण जपल्या तरच आपली मुलं ते पुढे जपतील आणि त्या सगळ्या त्या गोष्टी पुढे करतील. त्यामुळे आवर्जून मी बैलपोळा हा माझ्या घरात सुद्धा सेलिब्रेट करत असते. पुरणाची पोळी, म्हणजे पुरणाचा स्वयंपाक असतो पूर्ण. मी आज जेवणाच्या ताटाचा व्हिडिओ घेतलेला नाही आहे, कारण आज जे महत्त्वाचं होतं ते सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. बघू शकताय या पद्धतीने मी बैल ठेवून घेतलेले आहेत. देवपूजासुद्धा झालेली आहे सकाळीच. त्यानंतर विठ्ठल रुक्माईची मूर्ती, आणि सहसा मी पूजा कोणत्या असतील तर देवापुढेच मांडून घेते. बघू शकताय छान मस्त आमची सर्जा राजाची जोडी तयार होती. खरंच खूप छान वाटलं आजचा दिवस. मैत्रिणींनो, तुम्हाला माझे छोटे छोटे व्हिडिओ जर आवडत असतील तर मला एक कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त शेअर करा, कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओज पोहोचू शकतात. त्यानंतर आज कॉटन नाईटीचा स्टॉक आलेला होता, तो ओपन करायचा होता. बराच नवीन माल मागवलेला आहे. बरेच कॉटन नाईटीचे कस्टमर्स आपल्याला यूट्यूबवरती जॉईन आहेत. तर ज्या ज्या मैत्रिणींना कॉटन नाईटी बुकिंग करायचं आहे त्यांनी आवर्जून मला 7262021743 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावरती तुम्ही बुकिंग करू शकताय. बऱ्याच व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल असतात. तर ज्यांना बुकिंग करायचं आहे त्यांनी माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला जर कलेक्शन आवडलं असेल तर मला एकदा व्हॉट्सअप नक्की करा. तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. तुम्हाला घरपोच कुरिअर मिळेल. 1 आठवड्यामध्ये तुम्हाला कुरिअर मिळून जातं. ऑनलाईन पेमेंट सर्व्हिस आहे आणि उत्तम क्वालिटी आहे, त्यामुळे एकदा घेऊन बघायला काही हरकत नाही आहे. तर मैत्रिणींनो, चला तर भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची काळजी घ्या. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय बाय.